दंडोत प्रणाम. मायबाबा, 4 वेद आहेत आणि ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. त्या वेदाचे कर्ते हे ऋषी आहेत. ऋषीमुनीनं वेद तयार केले. 1414 ऋषीमुनीचं लिखाण म्हणजे वेद आहे. तर हे शेवटी ऋषीमुनी म्हणजे शेवटी एक माणसंच होते, जीवच होते. ते काही परमेश्वर नव्हते. कारण परमेश्वर आणि जीव यामध्ये जर आपण फरक केला तर परमेश्वराचं ज्ञान हे अगाध असते, अगाध. जीवाचं ज्ञान हे तोकडं असते. तर ते जेवढं ज्ञान होतं तेवढे त्यांनी त्यांची मतं त्या वेदाच्या श्रुत्यामधून याच्यामधून मांडलेली आहेत. तर मग जीव कसा आहे आणि परमेश्वर कसा आहे, तर आपल्याला परमेश्वरानं सांगितलेलं जे शास्त्र आहे ते शास्त्र खरं का जीवानं सांगितलेलं शास्त्र खरं याचा आपण विचार केला पाहिजे. आता 4 वेद आहेत. तर 4 ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. तर 3च वेद गीतेनं 3च वेदाचं नाव घेतलं. त्रयोध्यामाम सोमोपत पाप असं म्हणले. ते 3 वेदाचा अभ्यास ऋग्वेद, ऋक्साम, यजुर्वेदची अशी 2 वेळेस गोष्ट केली त्यानं श्रीकृष्ण महाराजांनं वेदाबद्दल. तर एकदा ऋक्साम यजुर्वेदचे म्हणले आणि त्रयोध्यामाम सोमोपत पाप असं एकदा म्हणले. तर दोन्ही ठिकाणी 3च वेद घेतले. 4थ्या वेदाला त्यांनी काढून टाकलं. कारण ते देवता परमेश्वर प्राप्तीच्यात काय, पण देवता प्राप्तीच्या देखील लागी नाही तो अथर्ववेद. फक्त तो त्यामध्ये काय आहे, फक्त वनस्पतीशास्त्राची माहिती सांगितलेली. त्याला आयुर्वेद म्हणतात, आयुर्वेद म्हणतात. अथर्ववेदाला आयुर्वेद आजकाल म्हणतात. पतंजली वगैरे ते तिथले ऋषी आहेत ते. तर अशा 1414 ऋषीनं लिहिलेले हे वेद आहेत. आणि बरेच लोक स्वतःला वैदिक समजतात. तर जे वैदिक समजतात, वैदिकाच्या मागं ते फॉलो करतात, त्याला वैदिकाला फॉलो करतात. वैदिक त्याला माहीत नसतं वेद काय भानगड आहे. त्याने वेद कधी पाहिलेले बी नाहीत. आणि 90% लोकांनी वेद पाहिलेले नाही. फक्त 10% लोक असतील की त्याने वेद पाहिलेले आहेत, वाचलेले आहेत. पण 90% लोक म्हणजे आगेशी आई पिछेशी आई आगे धकाई अशी गोष्ट आहे. आपले पूर्वज होते त्या म्हणजे वैदिक होते म्हणून आपण वैदिक झालो. त्यानं ज्या क्रिया केल्या, जे सण लावून दिले आपल्याला, जे आपल्याला विधी निषेध लावून दिले, ते विधी निषेध आपण पाळत असतो. तर कशामुळं, कारण आपल्या वाडवडिलांना आपल्याला लावून दिलेली ते विधी निषेध आहे, ते पाळत असतो आपण. परंतु आपण कधी त्याच्याबद्दल विचार केला नाही की हे खरे का खोटे, हे म्हणजे वेद म्हणजे जे विधी आपल्या मागे लावून दिल्या ह्या कितपत आपल्या फायद्याच्या येतात आणि कितपत तोट्याचे आहेत याचा विचार आपण कधी करत नाही. परंतु आज जमाना असा झाला आहे, सुधारित जमाना झाला. तर आजचे लोक विचार करत आहेत. आणि म्हणजे हे स्वतःला वैदिक समजणारे जे लोक आहेत तर ते म्हणजे काय आहे की त्याला 90% लोकांना वेदच माहीत नाही. तर ते वेदामध्ये काय लिहिलं आहे, वेद काय म्हणतात, तर हे त्याला माहीतच नाही. अहो, वेद म्हणतात की नेती स्मात परमस्ती, म्हणजे जे परमेश्वर जो आहे ते आम्हाला माहीत नाही असं त्यांनी कबूल केलेलं आहे. वेदानं कबूल केलं आहे की आम्हाला परमेश्वर माहीत नाही. मग आता ज्या वेदाला परमेश्वर माहीत नाही, मग त्या वेदाच्या आपण मागे लागणं, त्या वेदाला आपण फॉलो करणं आणि आपण स्वतःला वैदिक समजणं हे कितपत आपल्यासाठी भलं आहे हे प्रत्येकानं आपापल्या हिशोबानं म्हणजे समजून घ्यावं, विचार करावा त्याबद्दल. आमचं काही म्हणणं नाही. कोणी वैदिक असा, कोणी काय असा, कोणी काही असा, आमचं काही घेणं नाही. पण एक विचार मांडायला आणि मग त्याच्यामध्ये काय आहे, स्वतःला वेदाचे 4 मंत्र आहेत. अहम ब्रह्मास्मी, अहमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म आणि तत्त्वमसी असे 4. मग अहम ब्रह्मास्मी म्हणणारे मीच ब्रह्म आहे, असं मीच ते ब्रह्म म्हणजे मीच आहे असं म्हणणारे बरेच लोक आहेत. तर मग याबद्दल संत तुकाराम महाराजांनं भला मोठा टोला दिला त्या तशा लोकायला. ते म्हणले
ते काय म्हणले, संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात की एक म्हणती आम्ही देवाची पै झालो, एक म्हणती आम्ही देवाची पै झालो, आयशे नका बोलू पडाल पथिली. असं असं म्हणतात ते. काय म्हणतात, एक म्हणते आम्ही देवाची पै झालो, पण आयशे नका बोलू पडाल पत्नी. अरे बाबा, देवाचं स्वतःला देव समजू नका, असं तुकाराम महाराज म्हणतात. ते म्हणतात अरे तसं जर समजलं तर तुम्ही पत्नी पाडता, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि एक म्हणते आम्ही देवाचीच रूपे, एक म्हणते आम्ही देवाची पै रूपे. आणि ते म्हणतात की तुमचे बापे न चुके जन्म. तरी तुम्ही देवाचं रूप म्हणत असताना स्वतःला, तरी तुमच्या बापाला तो जन्म चुकत नाही, जन्माचा फेरा चुकत नाही. हे जन्म झाला की ते घ्यावं लागतं. वासांशी जीर्णाने यथा विहाय नवानी गृहाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णा नेण्यानी सयाती नवानी दे, असं म्हणले. आणि तर संत तुकाराम महाराज म्हणतात की राया विठोबाचे पद जो अभिलाषी, तो म्हणतात की राया विठोबाचे, ते विठोबाला त्यानं परमेश्वर समजलेलं आहे आणि आहेत ते परमेश्वर. तर मग परमेश्वर अवतार असतील ते, तर मग आपण हटत नाही, आपण म्हणू परमेश्वर अवतार आहेत ते. पण तर ते म्हणतात की बाबा राया विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाची राशी तुका म्हणे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मायबाबा, हे तर तुकाराम महाराजाचं मत झालं. पण गीतेमध्ये काय सांगितलं आहे की गीतेमध्ये जीवाबद्दल काय म्हणतात परमेश्वर, आणि परमेश्वरा स्वतःबद्दल काय म्हणतात. श्रीकृष्ण महाराज म्हणले आजोपी सन्न व्ययात्मा भूता नामी स्वरूपी सन प्रकृतीम स्वामधिष्ठाये संभवामी आत्ममाया. मी अव्ययी आहे, अजन्म आहे, जन्म घेण्याची गरज नाही मला, परंतु मी जन्म घेतो, अवतार घेतो. आणि अवतार घेतो तर कसा घेतो, प्रकृती स्वामधिष्ठ आहे, प्रकृतीला अधिष्ठित करून अवतार घेतो. म्हणून मायबाप, प्रकृती परमेश्वराचं ऐकती. श्रीकृष्ण महाराज परमेश्वर होते, श्रीकृष्ण महाराजाचं प्रकृती ऐकत असं, आपलं ऐकत नाही, कारण प्रकृती त्यांच्या वशात आहे. प्रकृती स्वामधिष्ठ आहे. भूतग्राम मी कृष्णम मोशम प्रकृतीवर वशात, असं त्यांनी म्हणले. आणि सगळे आपण जीव जे आहेत ते सगळे प्रकृतीच्या वशात आहेत, आणि प्रकृती मात्र परमेश्वराच्या वशात आहे. प्रकृती स्वामधिष्ठ आहे, संभवामी आत्ममाया. परमेश्वर कशाला येतात, यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे साधूचं रक्षण करण्यासाठी, दुष्टाचा नाश करण्यासाठी मी जन्माला येतो. बाबा, हे असं आहे परमेश्वराचं वर्णन. परमेश्वराचं वर्णन पुन्हा एका ठिकाणी आलं आहे की आजोपी, मग ते म्हणले सर्वता पाणी पादमतात सर्व तोक्षी शिरोमुखम, सगळीकडं हातपाय आहेत मला, सगळीकडून माझा हात काम करतात. सर्वता पाणी पादमतात सर्व तोक्षी शिरोमुखम सर्वतो सुतिमलोके सर्व मावर्ती तिष्ठती सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जतम आसक्तम सर्वभूतव निर्गुणम गुणभोक्तुचे. असं 13व्या अध्यायामध्ये परमेश्वराचं वर्णन आलेलं आहे मायबाबा. आणि जीवाचं वर्णन 2ऱ्या अध्यायात आलेलं आहे. जीव हा प्रकृतीच्या, परमेश्वर हा प्रकृती परमेश्वराच्या अधीन आहे, आणि जीव हा म्हणजे प्रकृतीच्या अधीन आहे, मायाच्या अधीन आहे. ते म्हणते प्रकृती स्वामधिष्ठ आहे ते म्हणले काय म्हणले, अव्यक्त दिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधानैव तत्का परिदेवना. माया जीवाला प्रपंचात आणते, तमात नेते प्रपंचात. म्हणजे माया जीवाला आणणारी कोण आहे, स्वतः ते येऊ शकत नाही, माया त्याला आणते तर प्रपंचात पुन्हा वापस नेते, असं चालूच राहते. आणि 8व्या अध्यायात बी सांगितलं श्रीकृष्ण महाराजांना की कर्म म्हणजे काय, तर भूतग्राम्य मोहशम प्रकृतीवर वशात, ते प्रकृतीच्या वशात आहेत. आणि भूतग्रामाला कर्म कशाला म्हणले, ते 8व्या अध्यायात भूतग्राम ते म्हणले जी प्रकृती माया जीवाला प्रपंचात नेती, पुन्हा म्हणजे अव्यक्तात नेती, आणि त्या क्रियेला कर्म असं म्हणलेले, असं 8व्या अध्यायात म्हणतात.
बाबा म्हणजे प्रकृती मायाला आणि पुन्हा एकदा सांगितलं, किती बरं सांगितलं. आणि जीवाबद्दल काय म्हणले ते, जीव हा कसा आहे, तो म्हणजे नैनम छिंदती शस्त्राने, तो नैनम दहती पावका न चैनम क्लेदेन त्यापो न सोसैती मारुता. आच्छोदेव यम दाह्यो यम क्लेदेव स्वशेवचे, नित्य आहे तो, आहे नित्य, सर्वगता आहे, कोणी बी याच्यात जाऊ शकतो, सर्वगत असतानो अचलो यम सनातन, सनातन आहे असं जीवाचं वर्णन केलं आहे. पण हे जीवाचं वर्णन आहे, परमेश्वराचं वर्णन नाही. परमेश्वराचं वर्णन तर 13व्या अध्यायात आहे. परमेश्वर म्हणतात, मी पितामहशी जगतो, धाता माता पितामह वेद्यम पवित्र ओंकार वृक्षामय जुरोचे. माय बाबा, जेव्हा श्रीकृष्ण महाराज म्हणजे शिष्टाई करायला गेले कौरवाकडं, तर दुर्योधन त्याला बांधून टाकायचा हिशोब करू लागला. पण त्यांनी विशाल रूप दाखिलं. हे विशाल रूप दाखिनं म्हणजे प्रकृतीच्या विरेत, प्रकृतीनं फक्त 6 फुटाचे मनुष्य जन्म तयार केलेत माणसं. पण त्या प्रकृतीला डावलून परमेश्वरानं 50 फूट उंच आपलं हे घेतलं, रूप घेतलं. हे कशाचं कारण आहे, प्रकृती त्याच्या अधीन आहे. आपल्या कधी वासना पूर्ण होतात का? आपण म्हणलेल्या जीवाच्या वासना कधी पूर्ण होतात का? जीव किती विकल्पना करतो, एखादी एकतरी वासना त्याची पूर्ण होते का? नाही. कारण काय आहे, तो कर्मानुबंधेने मनुष्य लोक कर्मानं बांधलेला आहे. जसे कर्म करीन तसे त्याला भोग मिळतात भोगायला. त्या एरवी त्याच्या इच्छेनुसार कोणाही मिळत नाही. त्याला कर्म करीन तसं त्याला भोग भेटतात. मग त्या इच्छेनं नाही भेटत. म्हणून आणि परंतु परमेश्वरानं काही बी इच्छा केली तर माया त्याची इच्छा, परमेश्वराची इच्छा पुरविते, आपली पुरवत नाही. कारण आपण तिच्या वशात आहोत आणि प्रकृती परमेश्वराच्या वशात आहे. आणि माय बाबा, आणि मग असं जर आपण अहम ब्रह्माशी म्हणत गेलो, तर आपण स्वतःलाच देव म्हणत गेलो आणि परमेश्वराला डावलून, तर मग माय बाबा आपलं जीवन व्यर्थ जाईल, वाया जाईल, असं माझं मत आहे. त्यामुळं नाही का, परमेश्वराला समजून घ्या. आणि कारण परमेश्वरानं 7व्या अध्यायाच्या शेवटी सांगितले, तर साधी भूतानी दैव माम साधी यज्ञम चेदू प्रयाणकाली पीस माम ते विदुरिक्त चेतसा. ज्याला प्रपंच कळाला नाही, ज्याला जीव कळाला नाही आणि ज्याला परमेश्वर कळाला नाही, त्याला मोक्ष कधीही मिळू शकत नाही. म्हणून माझ्या भाऊ, गीतेचं अध्ययन करा, गीतेच्या तत्त्वज्ञानावरून चालण्याचा प्रयत्न करा आणि आपलं भलं घ्या, अशा माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि नम्र विनंती करतो तुम्हाला आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद, प्रणाम, धन्यवाद, प्रणाम, धन्यवाद.